तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर 18 नोव्हेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय हे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती माहिती पुस्तिका की ज्यामधनं आपण इथे तुम्ही दिनांक देखील पाहू शकता। मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजीचे महत्त्वाचे मंत्रिमंडळातील निर्णय हे संक्षिप्त स्वरूपात माहिती येथे देण्यात आलेली आहे। आपण ती यामधून पाहणार आहोत आणि ही माहिती शासनाने अधिकृतपणे दिलेली आहे। तर चला मग आता आपण पाहूया की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय हे महाराष्ट्राच्या हिताचे घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांकडील जमिनी भूखंडाचा सुयोग वापर निश्चित करण्यास प्राधान्य हा देखील एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण देखील जाहीर करण्यात आलेला आहे। सिडकोसह अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनावर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार आहे अशा प्रकारचा देखील निर्णय येथे घेण्यात आलेला आहे। त्यानंतर निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी ही देखील होण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, म्हणजे ती आता होणार आहे। त्यानंतर सिडकोसह विविध प्राधिकरणाकडील लँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी देखील धोरण या धोरणास मान्यता देखील या मंत्रिमंडळ बैठकीमधून देण्यात आलेले आहेत। आणि हे जे सर्व निर्णय आहेत हे नगर विकास विभागाचे निर्णय आहेत की ज्या अंतर्गत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या सर्व निर्णयास मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता आपण पुढील घेण्यात आलेला निर्णय काय आहे तो देखील येथे पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता ही देखील देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो निर्णय आहे तो विधी व न्याय विभाग या विभागा अंतर्गत घेण्यात आलेला आहे, या विभागासाठी घेण्यात आलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता ही माहिती पुस्तिका CMO महाराष्ट्र यांच्या अधिकृत अकाउंटहून आपण पाहत आहोत। तर आता आपण पुढील देखील घेण्यात आलेले निर्णय हे देखील पुढील माहिती पुस्तिकेमधून पाहूयात। आता तुम्ही पाहू शकता ही आहे पुढील माहिती पुस्तिका। यावरती देखील दिनांक तुम्ही येथे पाहू शकता 18 नोव्हेंबर 2025 येथे आहे। त्यानंतर घेण्यात आलेला निर्णय काही अशा प्रकारे येथे संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे। बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यास देखील मान्यता ही या मंत्रिमंडळ बैठकीतून देण्यात आलेली आहे। त्यानंतर यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध देखील होणार आहेत आणि यास देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे। हा देखील एक निर्णय मुंबई शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, फायदेशीर असणार आहे, कारण या धोरणाअंतर्गत निश्चित करण्यात आलेला असून जे मुंबई शहर आहे व जे उपनगर आहे या क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे हे शासनाकडून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा हा देखील निर्णय हा होणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि हा निर्णय जो आहे तो गृहनिर्माण विभागाअंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे किंवा या गृह विभागासाठी हा घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील निर्णय जो काही आहे तो आपण येथे पाहूया। तर भूसंपादन असेल, पुनर्वसन असेल, पुनर्स्थापना असेल प्रकरणांच्या निपटणाऱ्या नवीन पदांची निर्मिती करण्यास देखील मान्यता देण्यात आलेली आहे। यामुळे काय होणार आहे तर भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 64 अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा देखील होणार आहे, अशा प्रकारची देखील माहिती आहे। हा जो घेण्यात आलेला निर्णय आहे भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना प्रकरणांच्या निपटणाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे, त्यासाठी देखील हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे। आणि त्यामुळे काय होणार आहे तर भूसंपादन असेल, पुनर्वसन असेल व पुनर्स्थापना असेल ही करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील जे कलम 64 आहे या अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा देखील जलदपटीने निपटारा होणार आहे, त्यास मदत देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। अशा प्रकारचा देखील एक निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि हा निर्णय मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे, या विभागासाठी घेण्यात आलेला आहे। तर ही होती सर्व विषयाची माहिती जी की मंत्रिमंडळ निर्णय
बैठक 18 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली आहेत त्याविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.